आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, भिक्खू पय्यानंद थेरो। राजकारण, समाजकारण आणि शिक्षण यांचा त्रिवेणी संगम असलेले लोकराजा राजर्षी शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार होते। राजर्षी शाहू महाराज त्यांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचले। त्यांच्याच कार्याला उजाळा देत भिक्खू पय्यानंद थेरो यांनी लातूरमध्ये शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त झालेल्या भव्य कार्यक्रमात ठामपणे मागणी केली की राजर्षी शाहू महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मानाने गौरवण्यात यावे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेल्या या भव्य दिव्य मिरवणुकीने समतेचा झेंडा हाती घेतला होता। ज्येष्ठ नागरिक विचार मंच आणि शाक्यसिंह माता भीमाई सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ही मिरवणूक आयोजित करण्यात आली होती। भिक्खू पय्यानंद थेरो पुढे बोलताना म्हणाले की शाहू महाराज हे केवळ एक शासक नव्हते, तर ते समाज मनाचे शिल्पकार होते। 1902 मध्ये 50% आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला। शिक्षण हेच परिवर्तनाचं साधन आहे हे ओळखून त्यांनी मोफत शिक्षण, विद्यार्थी वसतिगृह, रुग्णालय आणि सामाजिक संस्थांची उभारणी केली। म्हणूनच आम्ही भारत सरकारकडे मागणी करतो की त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देण्यात यावा, असेही भिक्खू पय्यानंद थेरो यावेळी बोलताना म्हणाले। या प्रसंगी केशव कांबळे, सूर्यभान लातूरकर, त्रिंबक कवठेकर, मोहन सोनकांबळे, राहुल शाक्यमुनी, मिलिंद धावरे यांच्यासह धम्मसेवक ग्रुपच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी लोकराजा शाहू महाराज यांची आज जयंती आहे। या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो आणि शाहू महाराजांवर नितांत प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील देशातील सर्वांनाच मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। शाहू महाराजांची जयंती का करायची? शाहू महाराजांचं योगदान महाराष्ट्राला सर्व महाराष्ट्राला माहित आहे। बहुजनांच्या, शोषितांच्या, पीडितांच्या कल्याणासाठी आरक्षणाची भूमिका ज्यांनी 50% मांडलेली आहे। विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय केलेली आहे। बोर्डिंग, वसतिगृह, अनाथांना सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत। एवढंच नाही तर राज्याचा विकास, शिक्षण असेल, पाणी असेल, ऊर्जा असेल, अशा सर्व क्षेत्रामध्ये शाहू महाराजांनी योगदान दिलेलं आहे आणि शाहू महाराज हे लोकराजा ठरलेले आहेत। आणि म्हणून अशा लोकराजा असलेल्या राज्य कसं चालवावं, शासनाला आज शाहू महाराजांची भूमिका कशा पद्धतीने होतं, आजच्या शासनाने, केंद्र शासनाने, राज्य शासनाने बघावं आणि राज्य कशा पद्धतीने सुशासन पद्धतीने चालवायचंय याची प्रेरणा आजच्या सरकारने घ्यावी। या जयंतीच्या निमित्तानं प्रमुख 2 मागण्या आहेत की राजर्षी शाहू महाराजांना या ठिकाणी त्यांचं योगदान मोठं आहे। समस्त लोकांच्यासाठी त्यांनी राजा म्हणून मोठं योगदान दिलं आहे, म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी या ठिकाणी समस्त लातूरकरांच्या वतीनं करण्यात येत आहे। आणि विशेषतः लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची जयंती सर्वांना करता यावी याकरिता महाराष्ट्र शासनाने राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं 1 दिवसाची सुट्टी सुद्धा जाहीर करावी, अशा 2 प्रमुख मागण्या या जयंतीच्या निमित्तानं आम्ही सर्व करत आहोत। राजर्षी शाहू महाराजांना कृतिशील अभिवादन करत असताना शोषितांच्या, वंचितांच्या, जे काही लोक गरजूवंत आहेत अशा लोकांना मदत करून आम्ही या ठिकाणी करीत आहोत। धन्यवाद।